मुंबई महापालिका निवडणूक जशी जवळ येत आहे तशी मंत्र्यांचे आणि नेत्यांचे संपर्क मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। दुबईचे सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि समाजसेवक बशीरभाई हजवानी यांची भेट घेण्याकरता आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट घेतली। एकीकडे ही भेट कौटुंबिक असल्याचे म्हणतानाच पक्षातील कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी हजेरी लावून महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दाखवून दिले आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आल्याने महायुती देखील शड्डू ठोकत मैदानात उतरत आहे। यातच एका राज्याचे बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बसणार अशी उत्सुकता असतानाच अनेक नेते विविध राजकीय विधाने करताना पाहायला मिळत आहे। मात्र योगेश कदम यांनी सर्व जागा महायुती लढणार असल्याचे सांगत महायुतीत सर्व काही आलाबेल आहे असे सांगितले आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मार्फत सगळ्याच ठिकाणी निवडणुका लढाव्यात, सगळ्यांनी एकत्र मिळून त्या लढाव्यात असे आमचे प्रयत्न आहेत। ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आम्ही एकत्र आम्ही लढू। आपण घाटकोपरमध्ये आलेले आहे, काय त्याच्या नाही बघा, गेले अनेक वर्षांपासूनचे माझ्या वडिलांचे आणि बशीरभाई यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि एक कौटुंबिक भेट म्हणून आज त्यांच्याकडे आज मी आलो आहे। एकंदरीत त्यांच्याकडे माझ्या वडिलांचे संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत आणि ते संबंध आम्ही पुढे जपायचा प्रयत्न करतो आहे। थोडासा आज कौटुंबिक भेट आहे, आज कुठली राजकीय भेट नाही, परंतु नक्कीच स्वागतासाठी सर्व शिवसैनिक उपस्थित आहेत, सगळ्यांचा उत्साह आहे आणि अर्थातच त्यांचं सगळ्यांचं स्वागत स्वीकारत असताना मलाही त्याचा अभिमान आहे। आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला आहे, परंतु कौटुंबिक संबंध हे एका बाजूला आहेत, परंतु तरीसुद्धा ते मूळचे खेडचे आहेत आणि आम्ही त्याला काका म्हणून आजी हाक पडतो आणि आमचे लहान अगदीचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याकरता आज माझी भेट आहे, असं काही विषय नहीं। और हमारे लोगों को टाइम दे रहे हैं। महाराष्ट्र का आजकल आप देख रहे हो कि हर एक का टाइम मिलना बहुत मुश्किल है जो उच्च पद पे रहते हो, और हमारे लिए ये फैमिली फंक्शन समझ के वो आ रहे, तो हमारे लिए बहुत गौरव की बात है। आने वाले इलेक्शन में जो महानगर पालिका के इलेक्शन का डिक्लेयर होने वाले, उसके बारे में कुछ बताइए ना मैडम। अभी क्या बताने हैं, हम ही आएंगे और हमारा ही महापौर बैठेगा, इतना ही हमको मालूम है। घोषित हुआ है चुनाव में, सबको मालूम है हमारा महायुति सरकार का, और हम लोग महायुति में लड़ने वाले हैं, तो हम महायुति का मेयर भी होने वाला है और यहाँ से भारी वोटों से महायुति की जीत होने वाली है। बीजेपी के विधायक हैं अमित साटम जी ने एक वक्तव्य किया है खान महापौर को लेके, आप उसको कैसे देखते हैं? वो बड़े लोग हैं, वो करेंगे, बात करते रहेंगे, लेकिन जो भी होगा महायुति का महापौर बनेगा इतना हमें मालूम है। आज या ठिकाणी एक ॲक्च्युली फॅमिली फंक्शन आहे। बशीरभाई हजवानी आणि त्यांचं घरचं मूळचं रिलेशन आहे पूर्वीपासून, यांच्या फंक्शनमध्ये सामील होतात आमच्या पक्षाचे आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री। त्यामुळे आमचा पक्ष संपूर्ण घाटकोपर पूर्व पश्चिम दोन विधानसभा या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी पूर्णपणे केलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर जल्लोषात आम्ही त्यांचं स्वागत करू। बशीरभाई महानगरपालिकेमध्ये आमदार खासदारापेक्षा खूप मोठे आहेत, आमच्यासाठी आदरणीय स्थान आहे। आज तुम्ही किती वर्ष त्यांना ओळखता, तुम्हाला माहिती आहे मी त्यांना किती वर्ष ओळखतो। आमदार खासदार इथं तर लाईन लागते लोकांची। बशीरभाई वेगळं स्थान आहे मुंबई महाराष्ट्रासाठी। बशीरभाईच्या आदेशानेच आम्ही काम करत असतो इतक्या वर्ष, बशीरभाईच्या आशीर्वादाने आम्ही चालत असतोय। त्यामुळे बशीरभाई शिवसेनेचे, शिवसेना बशीरभाईची पूर्वीपासून चालत आलं आहे। आता जेवढे येतील आमचा नेता आहे, नेत्याचं स्वागत जेवढे येतील आम्ही येणाऱ्या सगळ्यांचे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, आम्ही सगळ्यांचं स्वागतच करणार आहे, बरोबर की नाही? ते आमच्यासोबत आले, आमच्या फंक्शनमध्ये आले, स्वागत आहे त्या सर्वांचं, आनंदाने आम्ही त्यांना स्वीकार करणार आहे। जो है जिन्होंने, मैं बज़्म ट्रस्ट श्रीवर्धन का मैं सेक्रेटरी सचिव 1914 का फाउंडेशन है। बशीरभाई हजवानी ने श्रीवर्धन तालुके के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई इनके लिए कार्डियो एम्बुलेंस 2024 में जो है डोनेट की है, जिससे हर समाज का, जात पंथ का आदमी से लाभ उठा रहा है और बहुत सारी दुआएं दे रहा है। ये समाज सेवा में जो है एक हीरा है, तो ये जो है सबों के लिए काम करते हैं, दुआ करते हैं। और किसी ने, शायर ने कहा है ना कि दर्द दिल की तमन्ना है तो कर खिदमत फ़कीरों की, दर्द दिल की तमन्ना है तो कर खिदमत फ़कीरों की, नहीं मिलता ये गोहर डायमंड बादशाहों के खजीनों में, लेकिन बशीरभाई के खजानों में ज़रूर है। मैं सिरोडम वासियों की जानिब से और डिप्टी होम मिनिस्टर साहब यहाँ आ रहे बशीरभाई के दावत के ऊपर, तो ये बड़ी गर्व की बात है कि बशीरभाई ने भी मुझे इनवाइट किया तो मैं चले आया। तो मैं होम मिनिस्टर साहब का, जो डिप्टी सीएम साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ
और जो विकास करेगा वही खुर्ची के ऊपर सत्ता करेगा। थैंक यू। आज खरं तर खूप चांगलं वातावरण आहे आणि आता महानगरपालिका अप्रोच करतात, तर त्या वातावरणामध्ये आम्हाला सगळ्यांना एक नवीन धाडस म्हणा किंवा उत्साह देण्यासाठी आपले साहेब इथं येतात, तर आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही त्यांची वाट बघत आहोत। खरं तर साहेबांचं काम आणि साहेबांचं जे काय आता सोशल वर्क आहे आम्ही पाहतच आहोत आणि खूप इन्स्पिरेशन आहे खरं तर युवा पिढीला ह्या साहेबांच्या माध्यमातून। तर आम्हाला खूप खूप आनंद आहे की आज ते आमच्या नगरीत येतात आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।